मित्रांनो, द टू ग्रेट म्युझिशियन्स या लेसनमधील कम्प्रेन्शन क्वेश्चन्स बघूया. चला, या ठिकाणी कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, खालील प्रश्नांची उत्तरे. सीट इन ग्रुप्स, ग्रुपमध्ये बसा. डिस्कस द आन्सर्स अँड राईट देम डाऊन, चर्चा करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चला, पहिला प्रश्न आहे, हू वॉज द फर्स्ट म्युझिशियन टू बी अवॉर्डेड भारत रत्न? भारत रत्न सन्मानित होणारे पहिले संगीतकार कोण? हू वॉज द फर्स्ट म्युझिशियन? द फर्स्ट म्युझिशियन टू बी अवॉर्डेड भारत रत्न वॉज एम.एस. सुब्बुलक्ष्मी. नेक्स्ट इज, इन विच इयर वॉज एम.एस. सुब्बुलक्ष्मी अवॉर्डेड पद्मभूषण? पद्मभूषण हे अवॉर्ड कोणत्या वर्षी एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना पुरस्कार दिलेला आहे? याचं उत्तर आहे, एम.एस. सुब्बुलक्ष्मी वॉज अवॉर्डेड पद्मभूषण इन 1954, 1954 दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, वेअर वॉज एम.एस. सुब्बुलक्ष्मी बॉर्न? एम.एस. सुब्बुलक्ष्मीचा जन्म कोठे झाला? वेअर वॉज एम.एस. सुब्बुलक्ष्मी वॉज बॉर्न इन मदुराई. नेक्स्ट क्वेश्चन इज, वेन डिड एम.एस. सुब्बुलक्ष्मी गिव हर फर्स्ट रिसायटल? की पहिलं पठण कुठे केली, केव्हा केली? वेन डिड एम.एस. सुब्बुलक्ष्मी गिव हर फर्स्ट रिसायटल? की एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी पहिले पठण कुठे केव्हा केले? एम.एस. सुब्बुलक्ष्मी गेव हर फर्स्ट रिसायटल व्हॅन शी वॉज 10 years ओल्ड. जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा ती केलेली आहे इन मदुराई. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हेन डिड एम.एस. सुब्बुलक्ष्मी पास अवे? की एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन केव्हा झाले? उत्तर आहे, आन्सर आहे, एम.एस. सुब्बुलक्ष्मी पास्ड अवे ऑन 11th December 2004 ॲट चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन इज, who was लता मंगेशकर्स फर्स्ट गुरु इन म्युझिक? लता मंगेशकर यांचे संगीतातील पहिले गुरु कोण होते? आन्सर आहे, लता मंगेशकर्स फर्स्ट गुरु वॉज हर फादर मिस्टर दीनानाथ मंगेशकर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर लता मंगेशकर्स गिनीज रेकॉर्ड्स? लता मंगेशकर यांचे गिनीज रेकॉर्ड्स काय आहेत? तर आपल्याला माहीत आहे, द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लिस्टेड हर ॲज द मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन द वर्ल्ड विथ मोर दॅन 30 to 40,000 सॉंग्स टिल डेट. 30 ते 40,000 आर्टिस्ट रेकॉर्ड केलेले आहेत गाणी, ते रेकॉर्ड आहे गिनीज बुकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट मेड लता मंगेशकर ॲक्ट इन फिल्म्स इन हर अर्ली डेज? लता मंगेशकर यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटातील काम करायला लावले गेले का? त्याचं उत्तर आहे, द डेथ ऑफ लता मंगेशकर्स फादर इन 1942 मेड लता मंगेशकर टू ॲक्ट इन फिल्म्स इन हर अर्ली डेज to earn and take care of families' economic problems. Next question is, which Hindi film gave Lata Mangeshkar a breakthrough? की लता मंगेशकर यांना कोणते हिंदी चित्रपटाने यश मिळवून दिले? लता मंगेशकर got her breakthrough with the song दिल तोडा फ्रॉम द फिल्म मजबूर इन 1948. या पिक्चरनं एक चांगल्या प्रकारचा रेकॉर्ड करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट वर द प्रेस्टिजियस अवॉर्ड्स कन्फर्ड ऑन लता मंगेशकर इन इंडिया? म्हणजे लता दिदींना कोणते प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले मंगेशकर यांना? तर ते आन्सर आहे, लता मंगेशकर वॉज अवॉर्डेड
दादासाहेब फाळके अवॉर्ड अँड भारतरत्न फॉर हर कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन फिल्म्स. भारतीय सिनेमामध्ये त्यांना एक अवॉर्ड मिळालेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्याचबरोबर भारतरत्न. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. डिस्कस इन द क्लास अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सिट इन ग्रुप्स. तर ग्रुपमध्ये बसून चर्चा करा खालील प्रश्नांची उत्तरांमध्ये क्लासमध्ये. डिस्कस दी आन्सर्स अँड राईट दॅम डाऊन. आणि त्यांची उत्तरे चर्चा करून खाली लिहा. फर्स्ट वन, डिस्क्राईब दी अचिव्हमेंट्स ऑफ श्रीमती एम एस सुब्बलक्ष्मी. यांचं सर्व जे काही अचिव्हमेंट्स आहे, जे योगदान दिलेलं आहे, जे कार्य आहे, ते सर्व यांचं लिहायचं आहे, एम एस सुब्बलक्ष्मी यांचं. नेक्स्ट क्वेश्चन, कम्पेअर दी अचिव्हमेंट्स ऑफ श्रीमती एम एस सुब्बलक्ष्मी अँड श्रीमती लता मंगेशकर. लता मंगेशकर आणि सुब्बलक्ष्मी यांचं कम्पेअर करा की त्यांनी जे जे योगदान दिले आहेत, अवॉर्ड मिळवलेले आहेत, या सर्व एकत्र करा. नेक्स्ट, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील स्टेट्समेंट्स म्हणजेच विधाने वाचा आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला काय पहा, दी इव्हेंट वॉज अ मोमेंट ऑफ ग्लोरी फॉर क्लासिकल म्युझिक. हे जे विधान आहे, हे विधान हू सेड धिस, हे कोण म्हटलं? तर इट वॉज सेड बाय द रिनाउंड वोकॅलिस्ट पंडित जसराज यांनी म्हटलं. हू सेड धिस? पंडित जसराज. नेक्स्ट क्वेश्चन फॉर द स्टेटमेंट, हू वॉज इट सेड टू. हे वाक्य कोणाला म्हटलं गेलं? हू वॉज इट सेड टू? तर हे वाक्य सेड टू, इट वॉज सेड टू मिस एम एस सुब्बलक्ष्मी यांना म्हटलं गेलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज इट सेड. हे वाक्य, दिस सेंटेन्स केव्हा म्हटलं गेलं? व्हेन वॉज इट सेड. हे वाक्य, इट वॉज सेड व्हेन एम एस सुब्बलक्ष्मी रिसीव्ड द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न इन द गोल्डन जुबली इयर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. की स्वतंत्र मिळाल्यानंतर त्यांना जे गोल्डन जुबिली इयरमध्ये भारतरत्न मिळालेलं आहे, तेव्हा हे म्हटले गेलं. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हाय वॉज इट सेड टू. तर व्हाय वॉज इट सेड टू, हे वाक्य का म्हटलं गेलं? दिस इव्हेंट वॉज अ मोमेंट ऑफ ग्लोरी फॉर क्लासिकल म्युझिक, जे जसराजने म्हटलं होतं, हे का म्हटलं गेलं? बिकॉज इट वॉज सेड टू बिकॉज शी वॉज एम एस सुब्बलक्ष्मी द फर्स्ट म्युझिशियन टू बी कन्फर्ड वुमेन इन इंडिया ॲज द भारतरत्न अवॉर्ड. ती पहिली भारतीय म्युझिक संगीतकार होती म्हणून म्हटलं गेलं. द म्युझिक वर्ल्ड अँड तमिळनाडू हॅव बीन ऑनर्ड. हे स्टेटमेंट हू सेड धिस, हे स्टेटमेंट कोणी म्हटलं? तर हे वाक्य सेड, दिस वॉज सेड बाय सेम्मनगुडी श्रीनिवास अय्यर, द डॉइन ऑफ कर्नाटिक म्युझिक. हे प्रसिद्ध व्यक्ती म्हटलेले आहेत. कोण? सेम्मनगुडी श्रीनिवास. नेक्स्ट क्वेश्चन, हू डज दिस स्टेटमेंट रेफर टू. हे स्टेटमेंट कोणाला रेफर करतं? कोणासाठी म्हटलं गेलं हे वाक्य? दिस स्टेटमेंट रेफर्स टू श्रीमती एम एस सुब्बलक्ष्मी यांना रेफर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज इट सेड. हे वाक्य केव्हा म्हटलं गेलं? दिस सेंटेन्स इज, इट वॉज सेड व्हेन भारतरत्न द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड वॉज कन्फर्ड अप ऑन श्रीमती एम एस सुब्बलक्ष्मी. एम एस सुब्बलक्ष्मी यांना जेव्हा अवॉर्ड हे कन्फर्म झालं आहे त्यावेळेस सांगितलेलं आहे. नेक्स्ट पहा, vocabulary work, study these illustrative examples. जे अभ्यास करा, हे स्पष्टीकरणात्मक जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत
डू इट इन पेअर्स, ग्रुपमध्ये बसून जोडीनं बसून करा. पहिला आहे बा, द म्युझिक प्रोग्राम हॅज बीन पुट ऑफ. या पुट ऑफला पोस्टपॉन्ड असं म्हटलं जातं. सेकंड, आवर फादर, पोस्टपॉन्ड म्हणजे काय, पुढे ढकलणे, पुढे ढकलणे, त्यालाच पुट ऑफ हे फ्रेजच्या फ्रेझल वर्बमध्ये तयार केलेलं आहे. पोस्टपॉन्ड किंवा पुट ऑफ म्हणजे पुढे ढकलणे. नेक्स्ट आहे, आवर फादर हॅज पुट इन मोर दॅन 20 years ऑफ सर्व्हिस कम्प्लिटेड. म्हणजे पुट इन म्हणजेच कम्प्लिटेड, कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण केले. तर आवर फादर हॅज कम्प्लिटेड मोर दॅन 20 years ऑफ सर्व्हिस. नेक्स्ट सेंटेन्स पहा, वेन आय गो टू बॉम्बे फॉर अ म्युझिक प्रोग्राम आय पुट अप इन अ हॉटेल. बघा, पुट अप म्हणजे काय, स्टे, स्टे म्हणजे राहणे. तर जेव्हा वेन म्हणजे जेव्हा, आय गो टू बॉम्बे जेव्हा मी मुंबईला जातो, फॉर अ म्युझिक प्रोग्रामसाठी, संगीताच्या किंवा म्युझिक प्रोग्रामसाठी जातो, त्यावेळेला आय पुट अप म्हणजे आय स्टे इन अ हॉटेल, आय स्टे इन अ हॉटेल. नेक्स्ट पहा, वी हॅव गॉट अ व्हेरी बॅड नेबर, वी हॅव टू पुट अप विथ ऑल द न्यूझेन्स कॉज्ड बाय हिम. टॉलरेट या ठिकाणी सहन करणे, टॉलरेट म्हणजे सहन करणे, की वी हॅव गॉट अ व्हेरी बॅड नेबर्स आहेत. तर त्यांच्यामुळे काय होते, वी हॅव टू पुट अप विथ ऑल द न्यूझन्स, की हे जे उपद्रव होत आहे, न्यूझन्स म्हणजे काय, उपद्रव होत आहे, तर त्यामुळे त्यांना सहन करावं लागते शेजारी. This musical instrument is lying idle. It must be put to use. Put to म्हणजे काय, अप्लाइड करायला पाहिजेत, म्हणजे उपयोगात आणायला पाहिजेत. म्हणजे दिस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज लाईंग आयडल म्हणजे निष्क्रिय पडून आहेत. कुठले, हे इन्स्ट्रुमेंट काय आहेत, लाईंग आयडल म्हणजे उगं निष्क्रिय पडून आहेत. तर इट मस्ट बी अप्लाइड म्हणजे उपयोगात आणले पाहिजेत, यूज करायला आणले पाहिजेत. यूज द फॉलोइंग फ्रेजेस इन सेंटेन्स ऑफ युअर ओन. तुमच्या खालील फ्रेजेसचा वापर करून तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये वाक्य तयार करा, स्वतःची वाक्य तयार करा. प्लीज टू म्हणजे विलिंग टू म्हणजेच इच्छा असणे. यूज टू म्हणजे करायचो, वापर करायचा, ॲक्युस्टोमन. टू गिव्ह अवे म्हणजे सोडून देणे, डिस्ट्रीब्यूट वाटप करणे. किंवा फॉन्ड ऑफ म्हणजे लाईक, आवड असणे. बॅक्ड आउट विथड्रॉ काढून घेणे. गिव्ह अप, लिव्ह किंवा टू स्टॉप थांबवणे किंवा सोडून देणे. अशा पद्धतीनं या वाक्यांना तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये तयार करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ही वॉज प्लीज टू इन्व्हाइट हिज फ्रेंड्स फॉर हिज बर्थडे पार्टी. तो त्याच्या बर्थडे पार्टीसाठी त्याच्या मित्रांना आमंत्रित करतोय खुश होऊन, खुशीमध्ये. ही वॉज विलिंग टू इन्व्हाइट हिज फ्रेंड फॉर हिज बर्थडे पार्टी. नेक्स्ट आहे बा, यूज टूचा वापर कसा करा. ही वॉज यूज टू प्ले फुटबॉल. तो फुटबॉल खेळायचा. त्याचबरोबर ॲक्युस्टोमेटचा वापरसुद्धा करू शकता. ही वॉज ॲक्युस्टोमोड टू प्ले बाय द सेम वे. नेक्स्ट, टू गिव्ह अवे. दे डिसाइडेड टू गिव्ह अवे द बुक्स. डिस्ट्रीब्यूट, they decided to distribute the books. Next, fond of. He is very fond of music. तो म्युझिकचा आवडता आहे, भोगता आहे. लाईक, ही लाईक्स म्युझिक व्हेरी मच. नेक्स्ट आहे बॅक्ड आउट. माय फ्रेंड बॅक्ड आउट हिज रेजिग्नेशन. नेक्स्ट आहे विथड्रॉ. माय फ्रेंड withdrawn his money from the bank. Next,
गिव अप. माय नेबर गिव अप हिज सर्विस. लीव. माय नेबर लेफ्ट हिज सर्विस. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचे वाक्य बनवू शकता. नेक्स्ट आहे पहा, मॅच द फॉलोइंग अँड मेक कंपाऊंड वर्ड्स ए विथ बी. वर्क इन पेअर्स. जोडीने बसून हे काम करा, जोड्या जुळवा. तर क्लासिकल काय आहे? क्लासिकल म्युझिक. कंपाऊंड वर्ड्स आहेत, जोड शब्द बनतात. क्लासिकल म्युझिक. प्ले बॅक म्हणजे जे पडद्याच्या मागून गायन करतात त्याला प्लेबॅक म्हणतो किंवा पार्श्वगायिका म्हणतो. ब्रेड या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ब्रेड विनर म्हणजे लता मंगेशकरवरती कमावण्याची जबाबदारी पडली होती आफ्टर डेथ ऑफ हर फादर. त्यानंतर आय विटनेस्ड म्हणजे हे साक्ष आहेत. सुप्रीम व्हॉइस. अशा पद्धतीने जोडा जुळवा. नेक्स्ट आहे, विथ द हेल्प युअर डिक्शनरी एक्सप्लेन द डिफरन्स इन मिनिंग बिटवीन द वर्ड्स इन ईच पेअर बिलो. खालील जोड्यांना एक डिक्शनरीचा वापर करून वाक्य बनवायचे आहेत. यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये तयार करा. वर्क इन ग्रुप्समध्ये बसून. ड्युएट की या ठिकाणी पहिला दिलेला आहे ड्युएट, त्याचं क्वायर्स दिलेला आहे. म्हणजे ड्युएट म्हणजे काय? द्वंद्वगीत, की एकानं गायल्यानंतर दुसरं प्रत्युत्तर देत असतो, त्याला द्वंद्वगीत म्हणतो आपण. तशा पद्धतीने तर या ठिकाणी ड्युएट म्हणजे अ पीस ऑफ म्युझिक फॉर टू, दोघांसाठी असतं. तर त्याचं वाक्य कसं तयार करू शकता? ड्युएट्स sung by Lata Mangeshkar and Asha Bhosle are very popular. Same chorus म्हणजे एकाच सुरामध्ये. अ ग्रुप ऑफ सिंगर्स, त्याला क्वायरस म्हणतो आपण. देर इज अ ग्रुप ऑफ सिंगर्स इन आवर स्कूल. अशा पद्धतीने तयार करा. नेक्स्ट आहे म्युझिक कंपोजर. म्युझिक कंपोजर म्हणजे संगीतकार किंवा रचनाकार. संगीताचा रचना करणाऱ्याला म्युझिक कंपोजर म्हणतो, रचनाकार संगीतकार. म्युझिक कंपोजर वन हू कंपोज म्युझिक. जो कोणी कंपोज करतो, रचना करतो, संगीतकार होतो, त्यांनी रचना करतात, त्याला म्युझिक कंपोजर म्हणतात. तर कोण आहेत बघा, वाक्य बनवा. मिस्टर आर डी बर्मन इज अ ग्रेट म्युझिक कंपोजर. तर प्लेराईट वन हू राईट्स प्लेज और ड्रामाज. जो नाटक किंवा कथा करतो त्याला प्लेराईट म्हणतो आपण. तर ह्या ठिकाणी शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट प्लेराईट इन इंग्लिश लँग्वेज. नेक्स्ट बघा अलोन म्हणजे काय? एकटा. अलोन सॉलिटरी, एकटा. ही वॉज वर्किंग अलोन, तो एकटा काम करत होता. लोनली म्हणजे सुद्धा एकटाच. जॉन वॉज अ सॉलिटरी बॉय. जॉन हा एकटाच एकाकी मुलगा होता. हियर म्हणजे ऐकणे. टू प्रेसिव्ह साऊंड्स. आय हर्ड अ साऊंड ऑफ हॉर्न्सचं साऊंड ऐकलं. लिसन म्हणजे ऐकणे. आय लिसन टू म्युझिक. मी गाणे ऐकतो. नेक्स्ट आहे सेम म्हणजे सारखाच. आयडेंटिकल या नॉट डिफरंट, सेमच आहे. वी आर ऑल इन द सेम बोट. आपण सर्वजण एकाच बोटमध्ये आहोत. सिमिलर अ लाईक ऑफ द सेम सॉर्ट कॉमन. वी लुक लाईक द सेम. आवर स्कूल ड्रेस इज सिमिलर. अशा पद्धतीने वाक्य स्वतःचे बनवा आणखीन असेच. नेक्स्ट, स्टडी द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड गिव वन वर्ड फॉर ईच सेंटेन्स. प्रत्येक विधानाला एक वाक्य द्यायचं आहे. वाक्याला एका वाक्यामध्ये लिहा. गिव वन वर्ड, एक शब्द द्या. काय पहा, द स्पेक्टेटर्स ऑर लिसनर्स म्हणजे जे काही प्रेक्षक आहेत. स्पेक्टेटर्स म्हणजेच काय? प्रेक्षक. लिसनर्स प्रेक्षक आहेत. असेंबल्ड एकत्र आलेले आहेत. ॲट अ परफॉर्मन्स एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, त्याला काय म्हणतो आपण? ऑडियन्स म्हणतो. ऑडियन्स म्हणजे जे श्रोते असतात.
ऑडियन्स म्हणतात. एक शब्दामध्ये लिहा. काय आहे? 50th इयर्स ऑफ सेलिब्रेशन. 50th इयर ऑफ सेलिब्रेशन म्हणजे 50 वर्षाला जे सेलिब्रेशन केलं जातं त्याला काय म्हणतात? तर गोल्डन जुबली. लेसन्समध्ये आहे बघा, गोल्डन जुबली. गोल्डन जुबली हे 50 वर्षाला एकदा सेलिब्रेशन करतात त्याला गोल्डन जुबली. 25 वर्षाला करतात त्याला सिल्वर जुबली. सिल्वर जुबली. आणि जे 75 वर्षांना करतात ते डायमंड जुबली. आणि 100ला करतात त्याला सेंटिनियल जुबली म्हणतो आपण किंवा सेंच्युरियन म्हणतो. नेक्स्ट आहे बघा, अ पर्सन हुज व्हॉइस एनरिचेस द सॉन्ग इन द मूवीज. तर अशांना काय म्हणतो आपण? जे अ पर्सन हुज व्हॉइस एनरिचेस द सॉन्ग इन द मूवीज. मूवीजमध्ये जे गाणे म्हणले जात असतात त्यांना काय म्हणतात? तर प्लेबॅक सिंगर. हे पडद्याच्या पाठीमागून गायन केले जात असतात. पार्श्वगायिका म्हणतो आपण त्याला किंवा गायिका म्हणतो त्याला, प्लेबॅक सिंगर म्हणायचं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा, लँग्वेज ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? लँग्वेज ॲक्टिव्हिटीमध्ये प्रिपोजिशन दिलेले आहेत. तर प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी चूज द करेक्ट प्रिपोजिशन ऑर फ्रेजेस इन ब्रॅकेट्स टू कंप्लीट द पॅसेज. डू इट ग्रुप्स. ग्रुपमध्ये बसून हे पॅसेज पूर्ण करा. काय दिले आहेत प्रिपोजिशन? इन, ॲट, विथ, बाय, अबव, इन, फ्रंट ऑफ, इन टाईम, ऑन टाईम, इन द मिडल ऑफ, बिहाइंड, बिटवीन, बिसाइड, अमॉंग, टू, विथ. हे काय आहेत? ऑल दीज आर प्रिपोजिशन्स. शब्दयोगी अव्यय आहेत. तर या शब्दांना, ह्या प्रिपोजिशन्सला रिकाम्या जाग्यामध्ये भरा. चला या ठिकाणी पहा, जे दिलेले प्रिपोजिशन्स आहेत ह्या प्रिपोजिशनचा वापर आपण या पॅसेजमध्ये करूया. श्रीमती हेमा लिव्ज ॲट केहळ्ळी. एका अ स्मॉल विलेज, एका स्मॉल खेड्यामध्ये ती राहते. इन तिप्तूर. तिप्तूरमधील एका स्मॉल खेड्यामध्ये राहते. हर म्युझिक प्रोग्राम वॉज शेड्यूल्ड ॲट 6 PM. 6 PM तिचं एक म्युझिक प्रोग्राम आयोजन केलेलं होतं. सी वेंट विथ हर फ्रेंड्स बाय अ कार. तिने तिच्या मित्रांसोबत कारने गेली. व्हाईल गोईंग दे सॉ अ प्रोग्राम बॅनर. एक प्रोग्राम बॅनर ती पाहिली कुठे जात असताना. अबव द एंट्रन्स गेट. अबव द एंट्रन्स गेट ऑफ द सिटी. सिटीमध्ये जात असताना एंट्रन्स गेटवरती पाहिली. इन फ्रंट ऑफ द स्कूल. इन फ्रंट ऑफ द स्कूल. दे रीच्ड इन टाईम. ती वेळेत पोचली. इन टाईम अँड प्रोग्राम बिगॅन. त्यांनी वेळेच्या आत पोहोचले. प्रोग्राम बिगेन ऑन टाईम. वेळेवरती सुरू झालं. ऑन द स्टेज सिंगर. स्टेजवरती हेमा सॅट इन द मिडल ऑफ द स्टेज. स्टेजच्या मध्ये बसली होती. गीता वॉज सिटिंग बिहाइंड हेमा टर्निंग तंबुरा. घाता वॉज प्लेड बाय रघु. सिटिंग बिटवीन रवी अँड अरुण. रवी आणि अरुणच्या मध्ये रघु बसला होता. श्रीमती काला वायोलिनिस्ट प्लेइंग वायलिन वॉज सिटिंग बिसाइड श्रीमती हेमाच्या बाजूला बसले होते. दी ऑडियन्स वर एन्जॉईंग द म्युझिक हॅपीली. आनंदाने ते एन्जॉय करत होते ऑडियन्स, श्रोते. अँड टॉकिंग अमॉंग देमसेल्व्स. त्यांच्यामध्येच त्यांनी स्वतःला बोलत ते आनंद घेत होते. व्हेन द प्रोग्राम वॉज ओव्हर. जेव्हा प्रोग्राम संपला होता. हेमा अँड हर फ्रेंड्स केम बॅक टू द हाऊस. हेमा आणि
हर फ्रेंड्स घरी आले, वापस परत आले. हेमा सर्च्ड फॉर द की, ती की शोधू लागली. शी वॉज नॉट इन अ पोजिशन टू ओपन द डोर, तर ते डोर ओपन करण्यासाठी ती चावी नव्हती. ॲज देअर वॉज नो की, आणि तिथं चावी नव्हती. वन ऑफ हर फ्रेंड्स ट्राय टू ओपन द लॉक, आणि त्यापैकी एक मित्रांनी लॉक ओपन करण्यासाठी प्रयत्न केले. विथ अ पिन, काय येणार इथं प्रिपोजिशन? विथ येणार. विथ अ पिन, एखाद्या वस्तूने जर वापरत असाल तर विथचा वापर केला जातो. बट कुड नॉट ओपन, पण तरी पण ओपन झालं नाही. अनदर फ्रेंड ओपन्ड द डोर, दुसऱ्या एका मित्रांनी दार उघडला. विथ अ डुप्लिकेट की, विथ इथं पण विथ येतं, डुप्लिकेट वी. देन एंट्रन्स द हाऊस, आणि ते घरामध्ये प्रवेश केले. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रिपोजिशनचा वापर केला पाहिजे. नेक्स्ट आहे कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल यूजिंग प्रिपोजिशन्स गिवन इन द बॉक्स. ह्या बॉक्समध्ये काय दिलं आहे तर प्रिपोजिशन दिले आहेत. थ्रू, बिटवीन, बिफोर, अलॉंग, अक्रॉस, अंडरनीथ, अंटिल, विदाऊट. आणि ह्या शब्दांना, ह्या प्रिपोजिशन्सला काय करायचं आहे, या वाक्यामध्ये करायचं आहे. काय ते पहा. अक्रॉस याच्यामध्ये आडव्यामध्ये बघा 6 लाईज. बिटवीन इथं काय येतं? बिटवीन 5 and 7. द चिल्ड्रन्स रूम इज राईट अंडरनीथ. काय येतं इथं? अंडरनीथ देअर पॅरेंट्स. नेक्स्ट आहे द डे बिफोर yesterday. द डे बिफोर yesterday मीन्स 2 days ago. नेक्स्ट आहे बघा देर इज अ ब्रिज अक्रॉस द रिवर. नेक्स्ट आहे बघा आय विल वेट until 6 o'clock but no longer. Next, we walked along the river bank. Next, I love you, I can't live without you. तर अशा पद्धतीने प्रिपोजिशन्सचा वापर केला पाहिजे. नेक्स्ट पहा, या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे, डाऊन, खालच्या बाजूला लिहायचं आहे. द ट्रेन वेंट थ्रू THROUGH थ्रू अ ट्युनलमधून जाते, बोगद्यामधून. ट्युनल म्हणजे काय? बोगद्यामधून ट्रेन गेली. द ट्रेन वेंट, गेली, थ्रू अ ट्युनल. तर ह्या थ्रूला काय करा, 2 नंबरला लिहा. 2 नंबर कुठे आहे? इथं आहे बघा. तर ह्या ठिकाणी 2 नंबरला लिहा. काय लिहायचं बघा कशा पद्धतीने तयार करायचं. THROUGH हे थ्रू. त्याचबरोबर आता इथं काय येतं? टी आलं. टी आल्यामुळे काय येतं इथं आता त्या बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा, बिटवीन, BETWEE, बिटवीन आलं बघा. नंतर इथं काय येते बघा 3 नंबरला अंडरनीथ आलं बघा, अंडरनीथ. त्याच्यानंतर 4 नंबरला काय येते बघा, आर आहे म्हणजे इथं बिफोर. 5 नंबरला काय येऊ शकते? अलॉंग. अलॉंग येत नाही. काय येते पहा, अक्रॉस येते बघा, ACROSS, अक्रॉस. नंतर काय होऊ शकते बघा 16 नंबरला काय, 6 नंबरला काय बघा, अंटिल, UNTIL, अंटिल. नेक्स्ट इथं जी आहे,
जी आहे म्हणजे काय येणार इथं, अलॉंग येतं, ALONG, अलॉंग. नेक्स्ट आणि लास्ट काय येऊ शकतं, थ्रू तरी झालेलं आहे, बिटवीन झाला आहे, बिफोर, अलॉंग झाला आहे, अक्रॉस झाला आहे, अंडरनीथ येऊ शकतं बघा, अंडरनीथ पण इथं झालेलं आहे. अंटिल, विदाऊट, लास्ट कोणता आहे, विदाऊट, THOUT. अशा पद्धतीने हे बॉक्स कंप्लीट करा. चला नेक्स्ट. तर या ठिकाणी पिक अ टॉपिक फ्रॉम बिलो अँड प्रिपेअर अ शॉर्ट अकाउंट टू प्रेझेंट द टॉपिक इन द क्लासमध्ये प्रेझेंट करा, सादर करा. यू हॅव 10 minutes पर ग्रुप टू डिस्कस अँड 5 minutes पर ग्रुप टू प्रेझेंट. चर्चा करण्यासाठी 10 मिनटं आणि 5 मिनटं सादर करण्यासाठी. यूज द क्लूज गिवन बिलो. तर अशा पद्धतीने काय करा, पूर्ण करा. एन्श्युअर दॅट ऑल द मेंबर्स ऑफ द ग्रुप कवर अ डिफरंट अँगल ऑफ द टॉपिक व्हाईल प्रेझेंटिंग टू द क्लास. तर ग्रुप ॲक्टिव्हिटी करून पुढे करा. त्याचबरोबर कर्नाटिक म्युझिकचं पुरंदर दासावरती एक अशा पद्धतीचे शॉर्ट समरी लिहा.